हे बघ, माझं नाव इन्स्पेक्टर राणे. प्राध्यापक काळे मला फिजिक्स शिकवायचे. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. तुझे बाबा, तू ड्रगच्या कन्साइनमेंट बरोबर सापडलेला आहे. सगळे पुरावे आणि साक्षीदार. तुला कमीत कमी 7 वर्ष शिक्षा करायला पुरेसे आहे. तुला जर पकडून दिलं तर मला डिपार्टमेंटल प्रमोशन, प्रसिद्धी सगळं काही मिळेल. अधिक गव्हर्नमेंटकडून 5 लाखाचं बक्षीस मिळेल. पण तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला तुझ्याविषयी सहानुभूती वाटते. माझ्याकडे एक पर्याय आहे. कारण जेलमधून तू आला की आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल आणि समाज काळे सरांना सुखाने नाही जगू देणार. तर बघ, हमाल युनुसचा मला माहिती आहे. तुझ्यासारख्या अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात त्याने अडकवलेलं आहे. तर हमाल युनुसचा हा पुरावा, त्याचं आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी असलेले रिलेशन्स, त्याचं हवाला कनेक्शन, त्याचे गोडाऊन, त्याचे सप्लायर, त्याचे एजंट, त्याचे गिराईक, त्याची बेनामी प्रॉपर्टी, त्याचे अड्डे आणि त्याचा ॲड्रेस मला नाही. तो पकडला गेला तर त्याच्यावर 20 लाखाचं बक्षीस आहे, ते तुला मिळतील. MBA कर, चांगली नोकरी मिळव, लग्न कर, सुखाने राहा. बघ, तुझ्यापुढे 2 पर्याय. चूप राहायचं, गुन्हा स्वीकारायचा आणि लाजिरवाणं, वाईट, उद्ध्वस्त झालं आयुष्य जगायचं आणि आईवडिलांना काय पाप केलं होतं, घाण आपल्या पदरी मुलाला असं वाटायला लावायचं. हा एक मार्ग. किंवा पोलिसांना मदत करायची, चांगली नोकरी मिळवायची, चांगली बायको मिळवायची आणि माझा मुलगा इतका कर्तबगार आहे असं म्हणून सरांनी शानने जगायचं. काय ते तू ठरवायचं. तू हसतोय? हा, अरे तुला काय कबूल करण्यासाठी मी म्हणतोय असं वाटतंय तुला? हा, अरे तुला इंट्रॉगेशन रूम मध्ये घेतलं ना, तर या राणे पुढे तू 1 मिनिट टिकणार नाही. चळचळ कापशील, मुतशील तो, भीक मागशील तो. तुला मी अर्धा तास देतो आणि नाही कबूल झालं ना, मग बघ मी काय करतो ते. पोलिसी खाक्यात तुला अजून माहीत नाही, मोठे सरळ होता सुतासारखे. कळायला? हवालदार, या हरामखोराला आतमध्ये ने. अर्धा तास वेळ आहे, बस. ठरव तू काय करायचं ते. कळालं? हवालदार, ने याला.